बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाला भरचौकात पोलीस प्रशासनासमोर, त्याच्या कुटुंबियांसमोर, समस्त हिंदू समाजासमोर अतिशय निर्घृणपणे मारहाण करून नंतर त्याच्या अंगावर रॉकेल टाकून झाडाला बांधून तेथील मुस्लिम समुदायाकडून जिवंत जाळण्यात आले। या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात ठिकठिकाणी बजरंग दलाच्या वतीने आंदोलने घेण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी येथेही मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला। या प्रसंगी बजरंग दलाचे राष्ट्रीय सहसंयोजक विवेकजी कुलकर्णी आणि महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीनजी महाजन यांनी निषेध नोंदविला। बांगलादेशाचा राष्ट्रध्वज पायदळीत उडवून आणि फाडून आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला। तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक संदेशजी भेगडे आणि संपूर्ण शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या शेजारी देशांमध्ये ज्यावेळेस असे अन्याय अत्याचार होत आहेत, आपले जिल्हे आपले तालुके या ठिकाणी हिंदूंपासून अल्पसंख्याक होत आहेत, तर त्यावेळेस आपण इथल्या मुस्लिमांवर जाहीरपणे दबाव टाकला पाहिजे। तर त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर अजून एक बोललेले होते, त्यावेळेस ती परिस्थिती होती की त्यांनी आवाहन केलेलं होतं की हा जो हिंदुस्थानाचा तरुण आहे, या तरुणांची जी बोटे या तरुणींच्या केसांवरून जी फिरतायत, ही जर तरुणींच्या केसातून फिरणारी बोटे ही जर बंदुकीच्या चापावरून जर फिरली तर माझ्या भारत मातेला स्वातंत्र्य काही कालावधीतच मिळू शकेल। परंतु आता बंदुकीच्या चापांवरून बोटं फिरवण्याची गरज नाही बांधवांनो। आज आपण संविधानाचा कायदा मानणारे आपण सर्व हिंदू समाजातील सर्व नागरिक सगळे तरुण आहोत। परंतु जर ज्याप्रमाणे सावरकरांनी सांगितलं, ही बंदुकीवरची चापावरची बोटं जर आपल्या खिशातल्या पैशांवरती जर चालली, आपल्या खिशातला पैसा हा कोणत्या जिहाद्याच्या तर खिशात जात नाही ना। आपल्या खिशात ज्या आपण एटीएम वापरतोय, आपल्या खिशामध्ये ज्या फोनच्या माध्यमातून, गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून तब्बल 6000 तालुक्यांमध्ये 1500 तालुके हे हिंदू अल्पसंख्याक म्हणून त्या ठिकाणी जगतायत, की ज्या ठिकाणी हे जे तालुके आहेत, हे जे जिल्हे आहेत, आता त्या ठिकाणी कोणतंही मंदिर अस्तित्वात नाही, त्या ठिकाणी मंदिरात घंटा वाजवली जात नाही, त्या ठिकाणी कुठली रामकथा होत नाही, कुठली